हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक विजय कुंडलिक वाकोडे, SPF तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय चिखली, जिल्हा बुलढाणा या ठिकाणावरून आपल्याला ऑनलाईन टीचिंग करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये संतुलित विकास म्हणजे काय, संतुलित विकासाच्या आवश्यक अटी, त्याचं टीकात्मक परीक्षण आणि संतुलित विकासाबाबतचे रॉझस्टिन रोडान यांचे विचार या बाबींचा अभ्यास आपण केला. मित्रांनो, आज आपण 4.2 जो आहे, ज्यामध्ये डिसेंबरी यांचा प्रदर्शन परिणाम किंवा प्रदर्शन प्रभाव, याला अनुकरण प्रभाव किंवा अनुकरण परिणाम असं सुद्धा म्हटलं जातो, तो परिणाम अभ्यासणार आहोत. सोबतच संतुलित विकासाबाबतचे प्रोफेसर नर्स यांचे जे विचार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण डिसेंबरी यांचा प्रदर्शन परिणाम या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो, डिसेंबरी यांचा प्रदर्शन परिणाम अभ्यासण्यापूर्वी आपल्याला J.M. केन्स किंवा ज्यांना लॉर्ड केन्स म्हटलं जातं, त्याने 1936 मध्ये जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता, ज्याला सर्वसामान्यपणे जनरल थिअरी असंच म्हटलं जातं. या सिद्धांतामध्ये त्यांनी निरपेक्ष आय परिकल्पना मांडलेली होती. या कल्पनेमध्ये ते म्हणतात की मनुष्याची जी उपभोग प्रवृत्ती असते ती निरपेक्ष असते, स्वतंत्र असते, त्याच्या ती उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांच्यामध्ये उत्पन्नात वाढ झाली की माणसाची उपभोग प्रवृत्ती कमी होत जाते, असं त्यांनी 1936 मध्ये म्हटलं होतं. आणि ह्यानंतर 1936 नंतर 1946 मध्ये सायमन कुझनेट्स यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी 1869 ते 1938 अशा 70 वर्षाचा USA अभ्यास केला, तेथील उपभोग प्रवृत्तीचा अभ्यास केला. आणि त्यांनी असं सांगितलं की उपभोग प्रवृत्ती ही स्थिर असते. आणि नेमका असा वाद निर्माण झाला की केन्स म्हणतात की जसं जसं मनुष्याचं उत्पन्न वाढत जातं तशी तशी उपभोग प्रवृत्ती कमी होत जाते. आणि सायमन कुझनेट्स यांनी असं म्हटलं की उपभोग प्रवृत्ती ही स्थिर असते. हा जो विवाद निर्माण झाला होता, यालाच अर्थशास्त्रामध्ये कुझनेट्स पझल किंवा कुझनेट्सचे कोडे असं सुद्धा म्हटलं जातं. आता नेमकं काय आहे त्याचाच विचार करण्यासाठी 1949 ला जेम्स डिसेंबरी, जे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी 1949 मध्ये सापेक्ष आय परिकल्पना मांडली. 1949 मध्ये सापेक्ष आय परिकल्पना मांडली. त्यांनी इन्कम सेव्हिंग्ज अँड द थिअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, इन्कम सेव्हिंग्ज अँड द थिअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी सापेक्ष आय परिकल्पना मांडली. सापेक्ष म्हणजे तुलना करून उत्पन्न. म्हणजेच त्यांनी असं म्हटलेलं होतं की प्रत्येक व्यक्तीचा उपभोग हा स्वतंत्र नसतो, तर तो इतरांच्या उपभोगावर अवलंबून असतो. इतर समाजामध्ये जसे लोक राहतात, वागतात, तसं तो राहण्याचा प्रयत्न करतो, तसा तो आपला उपभोग वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्येच आपल्याला हा जो प्रदर्शन किंवा अनुकरण प्रभाव आहे, तो प्रदर्शन किंवा अनुकरण प्रभाव तुम्हाला आपल्याला 1949च्या सापेक्ष आय परिकल्पनेमध्ये सापडतो.
ड्युसेनबरी यांच्या मते समाजात एकाच्या उपभोगाच्या सवयीचा परिणाम इतरांच्या उपभोगावर होतो. समाजात एकाच्या उपभोगाच्या सवयीचा परिणाम इतरांच्या उपभोगावर होतो. म्हणजेच जेव्हा आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपल्या शेजारचे पाजारचे असतील किंवा आपल्या आजूबाजूचे लोक जशा प्रकारे उपभोग घेतात तशाच प्रकारे आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. जसं की शेजारच्या घरात एखादा मोठा टी व्ही आला असेल तर आपल्याही घरात मोठा टी व्ही आला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या घरातील व्यक्तींकडून होते. यालाच ड्युसेनबरींच्या शब्दात प्रदर्शन प्रभाव असे म्हणता येईल. किंवा आपण अलीकडच्या काळातील मोबाईलचे उदाहरण घेऊ शकतो. नवीन प्रकारचे मोबाईल आलेले असतात तर आपण सुद्धा शेजारी एक नवीन चांगला मोबाईल आणलेला आहे, चांगला रॅम आहे, चांगला रोम आहे त्याच्यामध्ये आणि तशाच प्रकारचा मोबाईल आपल्याकडे सुद्धा असला पाहिजे. आणि म्हणून आपलं जे वाढलेलं उत्पन्न असतं ते आपण बचत न करता आपण तो मोबाईल खरेदी करण्यावर खर्च करतो. ही जी प्रवृत्ती आहे ह्या प्रवृत्तीलाच ड्युसेनबरी यांनी त्याला प्रदर्शन प्रभाव किंवा अनुकरण प्रभाव असं म्हटलेलं आहे. जी गोष्ट व्यक्तींच्या संदर्भात आहे, व्यक्तीच्या बाबतीत आहे, तशीच प्रवृत्ती राष्ट्राच्या संदर्भातही असते असं ड्युसेनबरी यांचं म्हणणं आहे. पाश्चिमात्य किंवा विकसित देश ज्याप्रमाणे आपले उपभोग वाढवत असतात तशाच प्रकारचा उपभोग वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा विकसनशील देश करत असतात. तशाच प्रकारचं आचरण करण्याचा प्रयत्न हे देश करत असतात. त्यामुळे नेमकं काय होतं की आपण अनावश्यक वस्तूंवरचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. अनावश्यक बाबींवरचा खर्च वाढून त्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो असं ड्युसेनबरी यांचं मत आहे. जसं की आपण अत्यावश्यक वस्तू ज्या अनावश्यक वस्तू आहेत अशा म्हणून अनावश्यक वस्तूचा उपभोग वाढतो, बचत कमी होते, गुंतवणूक कमी होते. त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होतो. व्यक्तीच्या संदर्भात जसं उदाहरण आपण पाहिलं की एखाद्याच्या शेजारच्या मुलाने एखादं नवीन शर्ट जर विकत आणलं तर आपली मुलंसुद्धा आपल्याला एखाद्या नवीन शर्टाची मागणी करतात की त्यांनी कसं आणलेलं आहे तसंच मला शर्ट पाहिजे किंवा त्यांनी जशी बॅट आणलेली आहे तशीच बॅट आता मला माझ्याकडे हवी आहे. ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीलाच ड्युसेनबरी यांनी प्रदर्शन प्रभाव किंवा प्रदर्शन परिणाम किंवा अनुकरण प्रभाव अनुकरण परिणाम असं म्हटलेलं आहे. आणि ह्यामुळे नेमकं काय होतं की विदेशामध्ये किंवा जे काही विकसित राष्ट्रांमध्ये लोक जसं वागतात तसंच विकसनशील देशातील लोकसुद्धा वागण्याचा प्रयत्न करत असतात. आणि परिणामतः जी काही बचत करायची असते ती बचत होत नाही, गुंतवणूक कमी होते, त्याचा प्रतिकूल परिणाम आर्थिक विकासावर होतो आणि अशामुळे आर्थिक विषमतेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होते. आणि याच्यामध्ये नेमका विकसित देशांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. अशा प्रकारे त्यांनी हा जो ड्युसेनबरी यांचा अनुकरण किंवा प्रदर्शन प्रभाव आहे की लोक समाजातील लोक इतर लोक कसे वागतात तसं बाकीचे लोकसुद्धा वागण्याचा प्रयत्न करत असतात किंवा बाकीच्या लोकांची जसे की अलीकडच्या काळामध्ये असं आपण पाहतो की इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्याची फीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असते. तरीसुद्धा एखादा गरीब कुटुंबातील जरी असेल तर तो थोडंसं त्याचं उत्पन्न जरी कमी असेल तरीसुद्धा तो आपल्या मुलांना शेजारचे मुलं चांगल्या शाळेत जातात म्हणून आपल्या मुलांनासुद्धा त्या शाळेत घालण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचा जो प्रभाव आहे त्यालाच प्रदर्शित प्रभाव किंवा डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट असं म्हटलं जातं. हे व्यक्तीच्या संदर्भात ठीक आहे, परंतु राष्ट्राच्या संदर्भात याचा जर विचार केला तर आर्थिक विषमतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होते. जी बचत व्हायला पाहिजे, जी गुंतवणूक व्हायला पाहिजे, उत्पादकतेत वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही आणि परिणामतः
विकसित अल्पविकसित किंवा विकसनशील देशाचा जो विकास व्हायला पाहिजे तो होत नाही, त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून यावर काहीतरी उपाययोजना करणं अतिशय आवश्यक असतं. ह्या उपाययोजना सांगत असताना डिसेंबरी यांनी असं म्हटलेलं आहे की आयातीवर नियंत्रण लावणं अतिशय आवश्यक आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचीच आयात करावी. ज्या काही अनावश्यक ज्या उपभोगाच्या वस्तू आहेत त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर नियंत्रण लावावे. अर्थतुटपणाचे धोरण राबवावे, ज्याला राष्ट्रवादाचे धोरण राबवावे असं डिसेंबरी असं म्हणतात. आणि आंतरराष्ट्रीय उत्पन्न स्थानांतरण म्हणजे अशी एक संकल्पना आहे की विकसित देशामधील जे काही अधिक स्वरूपाचं उत्पन्न आहे ते गरीब देशांकडं वळवावं, गरीब देशांकडे टाकावं, जेणेकरून गरीब देशांची उपभोग प्रवृत्तीत वाढ होईल आणि त्या देशाचा विकास होईल. अशा प्रकारे डिसेंबरी यांनी हा सापेक्ष आय परिकल्पना किंवा प्रदर्शन प्रभाव, डिसेंबरी यांचा प्रदर्शन प्रभाव स्पष्ट केलेला आहे. यानंतर दुसरा भाग जो तुम्हाला अभ्यासाला आहे तो आहे नर्क्स यांचा संतुलित विकासाचा बाबतचा दृष्टिकोन, नर्क्स अप्रोच ऑफ बॅलन्स्ड ग्रोथ. रॅग्नर नर्क्स यांनी सर्वप्रथम संतुलित विकासाची संकल्पना मांडली असे म्हटले जाते. ॲक्च्युली आपण मागच्या व्हिडिओमध्ये रोजस्टीन रोडान यांच्या संतुलित विकासाबाबतचे विचार अभ्यासले होते. त्यांनी फक्त संतुलित विकास हा शब्द वापरलेला नव्हता, मात्र अशाच प्रकारची संकल्पना त्यांनी सुद्धा सर्वप्रथम मांडलेली होती. सर्व क्षेत्राचा सारख्याच दराने विकास करणे म्हणजे संतुलित विकास होय, किंवा भांडवली साठ्यात एका निश्चित दराने वाढ करणे म्हणजे संतुलित विकास होय. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही क्षेत्र असेल, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र किंवा तृतीय क्षेत्र, या सर्व क्षेत्रांचा सारख्याच दराने विकास करणे म्हणजे संतुलित विकास होय. तर या संतुलित विकासाची जी संकल्पना आहे ती नर्क्स यांच्या नावावर आहे. त्यांनी या संतुलित विकासातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे दारिद्र्याचे दुष्टचक्र आहे असं त्यांनी आपल्या संतुलित विकासाचे विचार स्पष्ट करत असताना स्पष्ट केलेलं आहे. रॅग्नर नर्क्स यांनी संतुलित विकासाच्या संदर्भात रोडांनी जे काही विचार मांडलेले आहेत त्या विचारांमधील बऱ्याचशा बाबीसुद्धा त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आपण पाहिलं की 1943ला रोजस्टीन रोडान यांनी बिग पुश थेरी, जोराच्या धक्क्याने विकास, की अर्थव्यवस्थेला जर विकास करायचा असेल, झपाट्याने विकास करायचा असेल तर अर्थव्यवस्थेला एक जोराचा धक्का देणं अतिशय आवश्यक असतं. आणि हा धक्का देण्यासाठी अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं अतिशय आवश्यक असते, हे स्पष्ट केलेलं होतं. तशाच प्रकारचा विचार रॅग्नर नर्क्स यांनी आपल्या संतुलित विकासाच्या संदर्भात केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अल्पविकसित किंवा विकसनशील देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण असतात. त्यामध्ये दारिद्र्याचे दुष्टचक्र अस्तित्वात असते. आपल्याला माहिती आहे की दारिद्र्याचं दुष्टचक्र म्हणजे दारिद्र्यातून दारिद्र्य निर्माण होणे, किंवा ज्याला पॉवर्टी बिगेट्स पॉवर्टी असं म्हटलं जातं, किंवा अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर. एक देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. दारिद्र्य हेच त्याचं कारण आणि दारिद्र्य हाच त्याचा परिणाम. दारिद्र्यातून दारिद्र्य निर्माण होते असं नर्क्स यांनी म्हटलेलं आहे. तर हे दारिद्र्याचं दुष्टचक्र विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असते. जसं की एक व्यक्ती आजारी आहे, तो आजारी का आहे? कारण त्याच्याजवळ औषधं नाहीत, बरं होण्यासाठी औषधं नाही. औषधं का नाही? कारण त्याच्याजवळ पैसा नाही. पैसा का नाही? कारण तो काम करू शकत नाही. काम का करू शकत नाही? कारण तो आजारी आहे. आजारी असणं हेच त्याचं कारण आणि आजारी होणं हाच त्याचा परिणाम. त्याचप्रमाणे दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये दारिद्र्य हेच कारण असतं आणि दारिद्र्य हाच त्याचा परिणाम असतो. म्हणून दारिद्र्यातून दारिद्र्य निर्माण होणे म्हणजेच दारिद्र्याचे दुष्टचक्र होय. किंवा एक देश गरीब असतो कारण तो एक देश गरीब आहे कारण तो गरीब आहे.
याला दारिद्र्याचं दुष्टचक्र असं म्हटलं जातं. हे दारिद्र्याचं दुष्टचक्र दोन प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये अस्तित्वात असतं. ते म्हणजे एक मागणीच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र आणि पुरवठ्याच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र. जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, अल्पविकसित देशामध्ये कमी उत्पन्न असतं, त्यामुळे परिणामतः लोकांची क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर जी असते ती सुद्धा कमी असते. परिणामतः क्रयशक्ती नसल्यामुळे वस्तूंना मागणी, वस्तू सेवांना असणारी मागणी देखील कमी असते. परिणामतः गुंतवणूक कमी होते, परिणामतः उत्पादकता कमी होते, परिणामतः लोक दारिद्र्य किंवा गरीब होतात. पुन्हा परत दारिद्र्य आणि गरिबी असल्यामुळे कमी उत्पन्न होते, क्रयशक्ती कमी होते, मागणी कमी होते, गुंतवणूक कमी होते, उत्पादकता कमी होते आणि देश दारिद्र्यामध्येच राहतो. अशा प्रकारे मागणीच्या बाजूने हे दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे. त्याचप्रमाणे पुरवठ्याच्या बाजूने सुद्धा विकसनशील देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र अस्तित्वात असते. जसं की अल्पविकसित देशामध्ये बचत कमी असते, बचत कमी, गुंतवणूक कमी, भांडवल निर्मिती कमी, परिणामतः आर्थिक विकास कमी होतो आणि आर्थिक विकास कमी असला म्हणजेच तो अल्पविकसित देश असतो. राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं, देश अल्पविकसित राहतो. पुन्हा हे चक्र तसंच सुरू राहतं. अशा प्रकारे मागणीच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र अस्तित्वात असतं, पुरवठ्याच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र अस्तित्वात असतं. हे दारिद्र्याचं दुष्टचक्र जर तोडायचं असेल, हे जे मागणीच्या बाजूने असेल किंवा पुरवठ्याच्या बाजूचं आहे, या दोन्ही बाजूचं दारिद्र्याचं दुष्टचक्र जर तोडायचं असेल विकसनशील देशामध्ये, तर अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित विकास होणं अतिशय आवश्यक आहे. केवळ एका उद्योगाचा विकास करून चालणार नाही. ज्याप्रमाणे रोझस्टीन रोडान यांनी आपल्या बिग पुश थेअरीमध्ये म्हटलेलं होतं की केवळ एकच पादत्राणाचा उद्योग सुरू करून फायदा होणार नाही, तो अयशस्वी ठरेल, तो बंद पडेल, कारण त्याला मागणी निर्माण होणार नाही. कारण त्या एका फॅक्टरीमध्ये बूट तयार करणाऱ्या फॅक्टरीने उदाहरण दिलेलं आहे. एका बूट तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये 100 मजूर कामावर घेतलेले असतील, 100 लोक कामावर घेतले असतील, ते समजा 10,000 बुटांचं उत्पादन करत असतील, तर एवढ्या 10,000 बुटांना त्या ठिकाणी, कारण उत्पन्न केवळ त्यांनाच मिळणार आहे, जे मजूर कामाला आहेत त्यांनाच मिळणार आहे. ती एकच जर फॅक्टरी सुरू केली तर ते केवळ 100 बुटांची मागणी करतील, परंतु बाकीच्या बुटांना मागणी निर्माण होणार नाही. म्हणून अर्थव्यवस्थेत एकाच वेळेस अशा प्रकारचे अनेक उद्योग तयार करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या काही अत्यावश्यक वस्तू व सेवांची आवश्यकता असते अशा प्रकारचे उद्योग अर्थव्यवस्थेत सुरू करणं अतिशय आवश्यक असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणं अतिशय आवश्यक असते. संतुलित विकास होणं अतिशय आवश्यक असतो. सर्व क्षेत्रामध्ये सारख्याच दराने गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तशा प्रकारचे उद्योग सगळीकडे सुरू करणं आवश्यक असते, जेणेकरून एकमेकांना डिमांड राहील, मागणी निर्माण होईल आणि त्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास होईल. अशा प्रकारे नर्स यांनी सुद्धा हे दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडण्यासाठी संतुलित विकासाचा दृष्टिकोन या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. मग आता हे दारिद्र्याचं दुष्टचक्र जर तोडायचं असेल तर विकसनशील देशामध्ये किंवा अल्पविकसित देशामध्ये काय करायला पाहिजे, तर त्यावर उपाययोजना सांगत असताना रॅगनर नर्स हे असं म्हणतात की सर्वात अगोदर गुंतवणुकीला प्रेरणा देणं अतिशय आवश्यक आहे. कारण विकसनशील देशामध्ये बचत कमी असल्यामुळे गुंतवणूक कमी असते आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे भांडवल निर्मिती कमी होते. भांडवल निर्मिती कमी असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं आणि राष्ट्रीय उत्पन्न कमी झाल्यामुळे देशाचा आर्थिक विकास सुद्धा कमी होतो. ह्या उलट जर आपण पाहिलं, जर बचतीत वाढ झाली तर गुंतवणुकीत वाढ होईल, गुंतवणुकीत वाढ झाली तर भांडवल निर्मितीत वाढ होईल, भांडवल निर्मितीत वाढ झाली तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल आणि राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ झाली तर देशाचा आर्थिक विकास झपाट्याने घडेल. म्हणून गुंतवणुकीला प्रेरणा देणं अतिशय आवश्यक आहे. लोकांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणं आवश्यक आहे. त्यांच्या उपभोगावरील जो खर्च आहे तो कमी करणं अतिशय आवश्यक आहे. बचतीत वाढ झाली तर बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करता येईल आणि गुंतवणुकीला जर प्रेरणा मिळाली तर संतुलित विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे गुंतवणुकीला प्रेरणा मिळू शकते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करणं अतिशय आवश्यक आहे. प्रोफेसर हॅबरलर यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे. इंटरनॅशनल ट्रेड इज अ इंजिन ऑफ ग्रोथ. कारण आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर जे काही देश विकसित झालेले आहेत ह्या विकसित देशांनी आपला विकास आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातूनच
घडून आणलेला आहे, विदेशी व्यापाराच्या माध्यमातूनच घडून आणलेला आहे. त्यामुळे विदेशी व्यापार घडून आणणे आणि जे मूळतः आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो मूळ उद्देश आहे की त्याच्या माध्यमातून दोन्ही देशांचा गरजा पूर्ण होऊन दोन्ही देशांचा विकास होणे, ही जी बाब आहे जी अलीकडच्या काळात ती दिसून येत नाही. केवळ जसं की आपण पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ विकसित देशालाच अधिकाधिक फायदेशीर ठरतो असं संशोधन सुद्धा झालेलं आहे. तर तसं न होता जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो मूळ उद्देश आहे की दोन्ही देशांच्या गरजा पूर्ण होऊन दोन्ही देशांना त्याचा फायदा होणे, हा जो मूळ तत्व जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही देशाचा आर्थिक विकास साध्य होऊ शकतो. विकसनशील देशाचाही होऊ शकतो आणि विकसित देश तर ऑलरेडी विकसित असतात त्यांचा सुद्धा विकास त्याच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यानंतर सरकारची योग्य धोरणे जर असतील, सरकारने जर केवळ अर्थव्यवस्थेतील एकाच क्षेत्राला महत्त्व न देता बाकीच्या अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांना सारख्या प्रमाणात महत्त्व दिलं आणि सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जर गुंतवणूक केली तर निश्चितपणे संतुलित विकासाच्या माध्यमातून हे दारिद्र्याचं दुष्टचक्र तुटू शकतं आणि अर्थव्यवस्थेचा विकास झपाट्याने घडून येऊ शकतो. जसं की भारताच्या संदर्भात आपण पाहतो की भारतामध्ये शेती क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे की आपण प्रायमरी सेक्टर, ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र असं म्हटलं जातो. असं म्हटलं जातं की इंडियन ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. परंतु आपण पाहतो की शेती क्षेत्रात केली जाणारी गुंतवणूक अतिशय कमी आहे. ज्या प्रमाणात इंडस्ट्रीयल सेक्टरला किंवा औद्योगिक क्षेत्राला किंवा द्वितीय क्षेत्राला किंवा सर्व्हिस सेक्टरला, सेवा क्षेत्राला जेवढ्या मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येतात किंवा सरकार जेवढं त्याच्याकडे लक्ष देतं तेवढं लक्ष मात्र आपल्याला प्राथमिक क्षेत्राकडे दिलं जात नाही असं लक्षात येतं. ॲक्च्युली शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा भारतात खूप मोठ्या प्रमाणात. मग ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं त्या क्षेत्रा इतकं जर लक्ष जर दिलं गेलं, जो संतुलित विकासाचा दृष्टिकोन आहे तर संतुलित विकासाचा दृष्टिकोन जर सरकारने जर केलं, सरकारने तशा प्रकारचे धोरणे जर राबवण्याची जर प्रयत्न केला तर निश्चितपणे भारताचा सुद्धा आर्थिक विकास झपाट्याने घडून येऊ शकतो. त्यानंतर विदेशी गुंतवणूक, जी काही विदेशी गुंतवणूक आहे त्या विदेशी गुंतवणुकीला आणून ती जर सर्वच क्षेत्रामध्ये ती जर गुंतवणूक वाढवल्या गेली, केवळ जी नफा देणारी क्षेत्र आहेत तिच्यातच ती गुंतवणूक केल्या जात असेल तर तसं न करता सर्वच क्षेत्रामध्ये सारख्याच प्रमाणात जर ती गुंतवणूक केल्या गेली तर सर्वच क्षेत्रांचा आर्थिक विकास होऊ शकेल. त्या विकासाचा, त्या उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन त्या विकासाचा आजूबाजूच्या लोकांवर सुद्धा चांगला परिणाम घडून येईल आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळू शकते. अशा प्रकारे प्रोफेसर नर्से यांनी संतुलित विकासाच्या माध्यमातूनच अर्थव्यवस्थेचा विकास झपाट्याने घडून येऊ शकतो असं मत त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. रोडांनी ज्या काही बाबी सांगितलेल्या होत्या त्याच बाबी, त्यातील बऱ्याचशा बाबी रॅग्नर नर्से यांनी मान्य केलेल्या आहेत. म्हणजे जे काही दारिद्र्याचं दुष्टचक्र, जे संतुलित विकास साध्य करण्यामध्ये जो काही सर्वात मोठा अडथळा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र विकसनशील देशामध्ये किंवा अल्पविकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असते आणि हे दारिद्र्याचं दुष्टचक्र जर तोडलं नाही तर देश अजून पुन्हा पुन्हा गरीब होत जातो, दारिद्र्यामध्ये लोटला जातो. म्हणून हे दारिद्र्याचं दुष्टचक्र तोडण्यासाठी संतुलित विकास करून मोठ्या प्रमाणावर सर्वच क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकतो असं मत नर्से यांनी आपलं मांडलेलं आहे. अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिसेंबरी यांचा डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट आणि नर्सचा संतुलित विकासाविषयी दृष्टिकोन या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. थँक्यू.